हा जगाचा इतिहास आहे। आज कार्ल मार्क्स साम्यवादाचा जनक म्हणून प्रसिद्ध असले तरी कम्युनिस्ट जाहीरनामा लिहिला होता, त्यातून जग कसे आहे अनेक विचारवंतांनी सांगितले, मात्र जग बदलायचे कसे हे कार्ल मार्क्सने आपल्या साहित्यातून सांगितले। म्हणून कार्ल मार्क्स आज जगात असा एकही देश नाही की त्याची अन्वये नाही। साहित्य हे समाजाला नेहमी घडवत असतात, संस्कार करत असतात। महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लिखाणातून समाज व्यवस्थेचे वास्तव चित्रण मांडले, म्हणून अनेकांचे प्रेरणास्थान ते बनले आहेत। वास्तववादी साहित्य हे लिखाण चित्रण करत नाही तर भाष्यही करते व लढायला प्रेरणाही देत असते। याची मोठी परंपरा महाराष्ट्रात व देशात आहे। प्रगतिशील साहित्यिक कविवर्य नारायण सुर्वे आपल्या 4 शब्द कवितेत म्हणतात की रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे, कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे, कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारा स्वतःनं थोडासा गुन्हा करणार आहे। शेवटच्या ओळीत ते म्हणतात एकटाच आलो नाही युगाची साथ आहे, सावध आहे तुफानाची ही सुरुवात आहे, कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारा स्वतःनं थोडासा गुन्हा करणार आहे। हे शब्द लढण्यासाठी सर्वसामान्य माणसाला प्रेरणा देतात। आज आपला नाशिक जिल्ह्याची ओळख यंत्रभूमी, तंत्रभूमी, औद्योगिक भूमी, कृषी विकास भूमी म्हणून सांगितली जाते, मात्र त्याचबरोबर प्रगतिशील चळवळीची सुद्धा ही भूमी आहे। त्यांची लेखन करण्याची जबाबदारी साहित्यिकांची आहे। नाशिक जिल्ह्यात कर्नूल दादासाहेब गायकवाड, कॉम्रेड माधवराव गायकवाड, नाना मालुसरे, कॉम्रेड शांताताई दानी हे सर्व दलित आदिवासी भूमिकांच्या चळवळी ह्या नाशिक जिल्ह्यात झाल्यात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परिवर्तनाची चळवळी नाशिक असेल येवल्याच्या भूमीत केली। त्या चळवळीत अनेक कार्यकर्ते जे कार्यकर्त्यांनी काम केलं, खरं ते कथा आणि कादंबरीचे विषय का झाले नाहीत हा खरा प्रश्न मला साहित्यिकांसमोर मांडावासा वाटतो। भूमिहीन शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, कसत असलेले वनपट्टे असतील, याची सुद्धा या नाशिक जिल्ह्यातल्या नेत्यांनी गिनीज बुकात नोंद होईल अशा प्रकारची आंदोलनं केलेली आहेत। खंडकरांचा लढा माधवराव गायकवाडांनी ह्या महाराष्ट्रामध्ये लढला, 1.5 लाखापेक्षा अधिक एकर जमीन या सर्वांना मिळवून दिली। कॉम्रेड जे.पी. गावित असतील, नाना मालुसरेंनी ज्यांना जमीन नव्हती त्या वनपट्ट्याचे सुद्धा संघर्ष या नाशिक जिल्ह्यामध्ये केलेला आहे। म्हणून ही नाशिकची भूमी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा सांगणारी आहे आणि म्हणून मोविप्र संस्था असेल, वेनेक संस्था असेल, या ठिकाणी सुद्धा हा वारसा स्थळं आहेत आणि ह्या वारसा स्थळाला प्रगतिशील विचारांची बीजे अधिक रुजविणे ही काळाची गरज आहे असं मला वाटतं। राकेश वाडकर हे नवीन साहित्यिक आपल्या ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये उभे राहत आहेत, लिखाण करतायत। राकेश वाडकर यांचे पुरोगामी कादंबरी ही सुद्धा राजकीय परिस्थितीवरती भाष्य करते। कवी संजय दोबाळे सर असतील, साहित्य संमेलनाच्या आपल्या आजचे अध्यक्ष तुकाराम चौधरी असतील, हे आदिवासींचे जीवन आणि असलेले परिस्थिती आपल्यासमोर मांडतायत। खरं स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हे 75 वर्ष पूर्ण होत असताना आज जी आपली परिस्थिती आहे की आज या समाज व्यवस्थेमध्ये जर आपण राजकीय व्यवस्थेला प्रश्न विचारले तर त्यांची जागा आता जेलमध्ये झाली असं चुकीचं होणार नाही असं मला वाटतं। आज अनेक साहित्यिक जेलमध्ये आहेत, अनेक आता पत्रकारसुद्धा जेलमध्ये गेलेले आहेत आणि जे पत्रकार धाब्यावरती बसून बातम्या लिहायला किंवा बातमीच्या आधी धाब्यावरती जेवायला आले नाही तर त्या पत्रकारांचं सुद्धा काय होईल अशा प्रकारचाच इशारा इथले सत्ताधारी देत आहेत। हे सुद्धा आपण ह्या 21व्या शतकात आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये समजून घेण्याची गरज आहे असं मला वाटतं। अशा या सर्व काळामध्ये प्रगतिशील विचार करणाऱ्यांची अधिक जबाबदारीने लिखाण करण्याची जबाबदारी आहे आणि हे सर्व करण्याची जबाबदारी प्रगतिशील साहित्यिकांवरती अधिक आहे असं मला वाटतं। नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रात साहित्यिकांचा मोठा प्रवाह, वेगवेगळे विचारधारा आपण पाहतो आणि मला नाशिक शहरामध्ये गेले 30 वर्ष विद्यार्थी कामगार चळवळीत काम करत असतानाच या साहित्यिक चळवळीतसुद्धा मला काम करण्याची संधी अनेक सहकाऱ्यांमुळे मिळू शकली। म्हणून या नाशिक शहरामध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन जे आयोजित करण्यात आलं होतं, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन असेल, महात्मा गांधी आंबेडकर विचार संमेलन असेल, विद्रोही साहित्य संमेलन असेल, या सर्व संमेलनामध्ये एक कार्यकर्ता म्हणून